माझ्या भाग्याचं माझ्या सोख्याचं लीण सोन्याचं माझं कुंकू रोज पूजिते रोज जपिते लाख मोलाचं माझं कुंकू हा 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 कुंकू मन माझे घर झाले त्याचे मोर स्वप्नाचा दारी नाचे शब्द त्याचे अमृताचे स्पर्श त्याचे चांदण्याचे त्याच्या श्वासाचे त्याच्या डोळ्याचे गुज सांगते माझं कुंकू हा 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 कुंकू हा 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 कुंकू तुम्ही समोर आला की नाही कुंकू लावून की धस होते हो काळजामध्ये एकदम पांढऱ्या साडीतली विधवा जानकी दिसायला लागते. मला ह्या सगळ्यातनं बाहेर यायचंय. तुम्ही 1 एप्रिल आणि वामनराव 7 एप्रिल याचा पुरावा काय? मला विक्रमादित्य पण होणार आहे आणि तू देणार आहेस. ज्या गोष्टीने त्यांना त्रास होईल अशी कुठलीही गोष्ट त्यांना सांगायचीच नाही. ही घ्या तुमच्या महापुरुषाची सगळी ओरिजिनल डॉक्युमेंट्स. अहिल्या वहिनी, तुमच्या काम करण्याच्या पद्धतीला दाद दिली पाहिजे. मी आधीपासूनच अशी आहे, क्विक. आता तुम्हा सगळ्यांच्या नजरेत ती मोलकरीण बसली आहे, त्याला मी काय करू? बरं, सगळी डॉक्युमेंट्स मिळाली आहेत ना? सगळी डॉक्युमेंट्स आहेत. आणि हो, 24 मार्चला पार्टी ठेवली आहे. का? काही विशेष? का म्हणजे काय? आपण त्यांचा नवा वाढदिवस 24 मार्चला करायचा असं ठरलंय ना, मग पार्टी अनाऊन्स करायला नको? अहिल्या वहिनी, चुकलोच बरं का. वा, दाद दिली पाहिजे तुमच्या क्विकनेसला. एवढंच नाही तर यांना आत्तापर्यंत मिळालेल्या वाढदिवसाच्या सगळ्या गिफ्ट्सवरून मी तारखा बदलल्या. वा, 2च दिवसात मी कागदपत्र बनवतो. ते ठीक आहे, पण हे जर का कोणासमोर उघड झालं तर? ते शक्य नाहीये. पण हे जर उघड झालं तर ते फक्त वामनरावच करू शकतात. तुम्ही त्यांना सांभाळा, कारण त्यांनी ही तारीख मान्य केली पाहिजे. ठीक आहे, बघते. फक्त बघू नका, इथेही तुमचा क्विकनेस दाखवा. येतो मी. का वागतात परशुभाऊजी माझ्याशी असं? फक्त सुमिताईसाठी म्हणून मी त्यांचा मान राखते. एकीकडे वामनदादा आहेत जे मला स्वतःच्या मुलीसारखं मानतात, आणि दुसरीकडे हे लहानपणी की नाही माझी आई मला कायम सांगायची, बाईचं कुंकू हे तिचं सगळ्यात मोठं बळ असतं म्हणून. त्याचा अर्थ तेव्हा नव्हता कळत, पण आज कळतोय. आज तुम्ही नाही तर परशुभाऊजी. पण मी नाही रडणार. मी काही घाबरलेले नाहीये, कारण मला माहिती आहे माझं कुंकू माझ्या बरोबर आहे. तुम्ही माझ्या बरोबर आहात.
आणि आणि मला सोडून तुम्ही कुठे नाही जाणार, हो ना? मला माहिती आहे मी जे काही बोलते ना ते कळतंय तुम्हाला, सगळं ऐकू येतंय ना. मी एवढी काय बिनडोक नाहीये. तुम्ही तुम्ही हात लावला मला. आई, वामन दादा, वामन दादा, वामन दादा. आई, हे 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 शुद्धीवर आलं. यांनी आता हात धरला माझा, हात लावला त्यांनी मला. बघा ना एकदा. काय सांगतेस? पावला सर्व बाबा. मी डॉक्टरांना बोलवून येते. हं? मावशी, मावशी हे हळूहळू एवढ्यांना ओरडत आहे, हॉस्पिटल आहे. हो, पण ये ना एक शुद्धीवर आले. म्हणजे त्यांनी आता माझा हात पकडला. काय म्हणजे मी त्यांच्याशी बोलत हो होते. कळलं, पण तुम्ही असं धावत कुठे निघालात? डॉक्टरांना शोधायला निघाले होते मी. हे पहा, तुम्ही इथेच थांबा. डॉक्टर राऊंडवर आहेत, मी त्यांना सांगते. हा लवकर या, मी इथेच आहे. मनी राम कल्पतरू कामधेनु निधी सार चिंतामणी काय वाणू. जयाची ये योगे घडे सर्व सत्ता, तया साम्यता कायसी कोण आता. डॉक्टर, त्यांनी त्यांनी आता माझा हात धरला. बघा ना. ओके ओके, लेट मी चेक. काय झालं? मिसेस किल्लेदार, तुमचा काहीतरी गैरसमज झालेला दिसते. आय एम सॉरी, पण साहेबांच्या तब्येतीत काहीही सुधारणा नाही. असं कसं होय? अहो, त्यांनी हात धरला माझा, हात लावला त्यांनी मला. मी होते ना इकडे, मी इथे बसले होते, आम्ही बोलत होतो. आम्ही म्हणजे मी त्यांच्याशी बोलत होते, तर त्यांनी हात धरला माझा. हे पहा, तुम्हाला वाटतंय तसं काहीही झालेलं नाहीये. प्लीज. असं कसं बोलताय तुम्ही? हा, मला हे समजतं की हाक मारली त्यांनी मला, तो भास होऊ शकतो मला, पण आता हात धरला त्यांनी माझा, म्हणजे मला कळलं, स्पर्श झाला. मामन दादा बघा ना. होय, काय काय झालं बघ? काय? हे पहा, अनफॉर्च्युनेटली साहेबांच्या तब्येतीत काही सुधारणा झालेली नाहीये. आणि मॅडम, तुम्ही म्हणताय त्याला एक कारण असू शकतं. म्हणजे त्यांनी तुम्हाला स्पर्शही केला असेल. आय मीन, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे तुमचा हातही धरला असेल. मी म्हणते म्हणजे मी काही खोटं बोलतेय का? खरंच त्यांनी माझा हात. तेव्हा मॅडम, ऐकून तर घ्या. मेडिकल लँग्वेजमध्ये याला सेन्सोरियम अंडर क्लाउड असं म्हणतात. अशा अवस्थेत मेंदू काम करत नसला तरी रक्तप्रवाह चालू असतो. म्हणजे एखाद्या वेळी शरीराचा एखादा अवयव हालचाल करू शकतो, पण त्या हालचालीवर मेंदूचा काहीच कंट्रोल नसतो.
उदाहरणच द्यायचं झालं तर मी समजा लाईट लावला तर त्यांच्या पापण्या हलू शकतात किंवा मोठा आवाज झाला तर शरीरही हलू शकतं किंवा स्पर्श झाला तर बोटही हलू शकतात. पण याचा अर्थ पेशंट शुद्धीत आलाय असा होत नाही. मेंदू अजूनही झोपलेलाच आहे आणि साहेबांच्या बाबतीत देखील असंच झालं असं. सांगा ना यांना, तुम्ही आता शुद्धीवर आला होतात म्हणून, माझा हात धरला म्हणून यांना कुठंच वाटतंय. सांगा ना अहो, काहीतरी बोला ना अहो. मला चिडवण्यासाठी हा खेळ खेळताय का माझ्या बरोबर? मला माहिती आहे मी तुम्हाला आवडत नाही, पण अहो, असं काय करताय? सांगा ना यांना, तुम्ही आता शुद्धीवर आला होतात, माझा हात धरला ना. बोला ना. जानकी दादा मला माहिती हे ना हे मुद्दा कोणाचा करताय. मी आवडत नाही ना त्यांना, माझ्याचमुळे इलेक्शन मध्ये ते. जानकी आपण बाहेर बसून बोलू. चल. नाही तुम्ही इथे थांबा, मी जाते बाहेर. मी गेल्यानंतर डोळे उघडतील ते, तुमच्याशी बोलतील ते. तुम्ही असं थांबा. काहीही होणार नाहीये. त्याला आराम करू दे, आपण बाहेर बसून बोलू. हा अहो ते खरं जानकी ये ये. खरं बोलतील. त्यांनी हात धरला होता माझा. मी खरं सांगते, मला भूक नाहीये ग. मला जेवायचा आग्रह अजिबात करू नको बाई. मला काहीही ऐकायचं नाहीये तुझं. 2 घास जेवून घे, नाहीतर काय करशील ग चिमुरडे? नाहीतर मी जानकीला नाव सांगेन तुझं, मग ती तुझ्या डोक्यावर बसेल. जानकीशिवाय पान हलत नाहीये खरं. काही हवंय का काकू? हो ना, शांती हवी मिळेल. कठीण आहे. काय ते बाई, तब्येत कशी आहे? ठीक आहे. ठीकच राहायला पाहिजे, ठणठणीत होऊन जा एकदम. नाही, आपल्या घरातले सगळे आजारी पडायला लागले तर बाहेर किल्लेदार हाऊस नावाचं फळकूट बदलून किल्लेदार हॉस्पिटल असं ठेवावं लागेल. ए पांड्या, जेवायला वाढ की. धने असं काय बघताय माझ्या तोंडाकडं? काळे वेळ लागला काय? काका तू बाबांच्या जागी बसलायस. तू जिथे बसलायस ना ती खुर्ची बाबांची आहे. असं झालंय. मग काय फरक पडतोय? अगं काका म्हणजे बापा समानच असतोय. नरसिंह काय आता आज ना उद्या जाणारच आहे. मग काय उद्या बसायचं ते आज बसलो काय ते बाई. काका हा आगाऊपणा माझ्या समोर करायचा नाही. अमृता, काय आगाऊपणा केला मी? मला कळत नाही असं वाटतं तुला? सारखा बाबांच्या जाण्याबद्दल बोलत असतोस. एक लक्षात ठेव, बाबांना काहीही होणार नाहीये. अगं येडी आहे का तू पोरी? त्याचा मेंदू बंद पडलाय, किडनी खराब झाली आणि हृदय गेले रजेवर. आता आणि काय बाकी राहिले? बाबा बरे होणार आहेत, डॉक्टर म्हणाले तसं. डॉक्टर म्हणला? अगं डॉक्टरचं दुकान चालायला लागतंय म्हणून तो प्रत्येक पेशंटला असंच बोलतोय, बनवणार. उद्या डॉक्टर म्हणला नरसिंह दादाला शेपूट येणार, तू काय विश्वास ठेवणार का त्याच्यावर? ते काय ते बटन आहे ते बंद करून टाका म्हणा, ते पण सुटेल आणि आपण पण सुटू. काय काका नको बाळा, नको चिखलात दगड टाकू. चल, मला घेऊन चल इथून. जा घेऊन जा तिला. हिचं काय बरं वाईट झालं तर हिचा फोटो काढून फ्रेम मध्ये अडकवावं लागल. ऐकलं वाटतं?
तुम्ही काय एकदम मौन व्रत धारण केलं वाटते? घास तोंडात घालण्यापूर्वी चोच उघडताय काय हो मॅडम अहिल्या देवी? जेवा, जेवण थंड होईल. तुम्ही गारवा आधी, थंडवा, डोक्यात थंडवा. ए जानकी, अशी किती वेळ बसून राहणार आहेस पोरी? आई, त्यांनी खरंच माझ्या असं डॉक्टर म्हणले ना असं होऊ शकते म्हणून. त्यांच्या डॉक्टरी भाषेत त्याचा अर्थ काय असेल तो असेल, पण मी तुला सांगते, ते तुला सांगते, काही बी काळजी करू नकस जानकी. मी लवकरच येतोय परत. रडू नकस. अगं असं हसवं डाळून परिस्थिती नाही बदलता येत. परिस्थितीला तर बदलावंच लागेल आई. यांना बरं व्हावंच लागेल. असं म्हणतात ना, भक्ताच्या पाठीशी देव कायम उभा असतो. मला पण पाहायचंय. एक भक्त म्हणून मी वाटेल ते करायला तयार आहे. मला पाहायचंय देव म्हणून तो काय करतो. इतके दिवस मी परीक्षेला बसले होते ना, आता माझ्याच बाकावर माझ्याच शेजारी तो सुद्धा परीक्षेला बसलाय. यांना बरं व्हावंच लागेल. हां बोला. मी सांगितलेलं कामाचं काय झालंय? आत्याबाई कुठलं काम? अरे हो, बरं हे बघा, त्या कामाबद्दल मी नंतर बोलते, पण जानकी देवळात जायचं म्हणतीये. हे बघा, देवळात जाण्यासाठी काय काय लागतंय, तिथे काय काय नाही, सगळं नीट बघा आणि सगळी नीट तयारी करून द्या तिला. आधीच बिचारीला खूप त्रास झालाय, खूप दमली आहे ती, आणखी तिला त्रास नकोय हा व्हायला. तेव्हा नीट सगळी तयारी करा. आत्याबाई तुम्ही काहीच काळजी करू नका, मी बघतो ते सगळं. आणि आता आपल्या कामाचं काय, ते लवकरात लवकर व्हायला हवंय, नाहीतर आपल्या सगळ्या घराला भोगावं लागेल. आत्याबाई तुम्ही सांगितलेलं काम जवळजवळ होत आलंय. आता फक्त शेवटचा घाव पडायचा बाकी आहे. आणि माझं अहिल्या वहिनीशी पण बोलणं झालंय, त्या आपल्याला मदत करायला तयार आहेत. ती करणारच, तिचाच फायदा आहे ना त्याच्यात. पण हे पहा, अतिशय सावधानतेने काम करा, कळलं? आत्याबाई सांगितलं ना, आता फक्त शेवटचा घाव की आपलं काम झालंच म्हणून समजा. आई, येते ग. सिद्धिविनायकाच्या दर्शनाला जायचंय ना. अगं पण तू एकलीच जाणार आहेस? रस्ता ठाव आहे का तुला? अगं, खूप प्रसिद्ध देवस्थान आहे ते.
आणि मंगळवारी तर खूप गर्दी असते. ताम काका सांगत होते मला. सापडेल. काही काळजी करू नका. मी आणि वहिनी साहेब येत आहे. हा लगेचच निघतो. हां हा पार्कापाशी पोहोचल्यानंतर फोन करतो तुम्हाला. वहिनी साहेब निघायचं ना आपण? आपण कुठं? सिद्धिविनायकाच्या दर्शनाला जायचंय ना? आत्याबाईंचा फोन आला होता. मी तिथल्या अधिकाऱ्यांशी बोललोय. आपल्याला लगेचच दर्शन मिळेल. तुम्ही बी बरोबर जाणार आहे वकनेस साहेब? म्हणजे काय, वहिनी साहेबांना एकटं कसं जाऊन देईन मी? दर्शन झाल्यानंतर तुम्ही इथेच येणार आहात ना? नाही म्हणजे त्याप्रमाणे ड्रायव्हरला 1-2 तासानंतर मी देवळापाशी येऊन थांबायला सांगतो. 1-2 तासात कसं होणार? म्हणजे तिकडे पोचायलाच एवढा वेळ लागेल ना. आणि मंगळवारच्या दिवशी तर खूप गर्दी असते असं मी ऐकलंय. गर्दी तर असतेच. अहो अख्ख्या मुंबईचं दैवत आहे ते. पण आपल्याला रांगेत थांबावं लागणार नाही. तुम्ही आमदार नरसिंहराव किल्लेदारांच्या पत्नी आहात. हो, देवासमोर कसला आलाय सामान्य आणि आमदार? आमच्या शाळेतले गुरुजी कायम म्हणायचे, ज्या वाटेवरती हजारो भक्त लोक तिष्ठत दर्शनासाठी थांबलेले असतात ती वाट गाभाऱ्या इतकीच पवित्र असते म्हणून. आणि मी त्याच वाटेने जाणार. माझे किती कष्ट सोसायची तयारी आहे याची परीक्षा बघतोय ना तू. बघू दे. आणि मी तिकडे आमदार नरसिंहराव किल्लेदारांची बायको म्हणून नाही, तर आपल्या नवऱ्याच्या प्राणांची भीक मागायला निघालेली भिकारीण म्हणून चालली. तुम्ही पण त्याच भावनेने या. निघायचं? हो चला. येते ग. येते. हा.